सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्र प्रभू लोकोक्तीत परिभ्रमण करत असताना प्रसंगानुरूप आपल्या भक्तांना एकांकीच्या लीळा सांगताय आणि त्या लीळेचं चिंतन आपण करत असताना परमेश्वराच्या सन्निधानात, अर्थात आपला जो आध्यात्मिक प्रवास आहे परमेश्वराबरोबर आपण करत आहोत. कारण परमेश्वरांनी प्रत्येक लीळेच्या माध्यमातून या जीवाला काहीतरी समज दिलेली आहे, ज्ञान दिलेलं आहे, बोध दिलेला आहे. आणि ती समज, ते ज्ञान, ते बोध या जीवानी समजून उमजून जाणून आपल्यातला जो बदल आहे तो जर त्यांनी केला तरच परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. आणि म्हणून त्या परमेश्वराच्या लीळांबरोबरच आपण त्यातून दिलेला समज समजून घेतो आहे, त्याचं चिंतन करतो आहे. देव आता रामधारण्याच्या ह्या राजवाड्यातून निघालेले आहे आणि वडनेरला पोचले आले आहे. वडनेर भुजंग, तिथं काही गुराखी आहे जे काकडाच्या ठिकाणी त्या गुराख्यांबरोबर देवानी आपल्या कपडे जे होते त्याचं चिंध्या केल्या, कापड बनवलं आणि खेळ केला. स्वतः मालक झाले, नंतर स्वतः ग्राहक झाले. आणि अशा पद्धतीनं ती लीळा केल्यानंतर, ती क्रीडा केल्यानंतर देवानी बाबळाच्या झाडावरती चढून गोफण पण फिरून दाखवले आहे. पुढे वडनेर भुजंगला आता सायंकाळ झालेली आहे. वडनेर भुजंगला देव मुक्कामाला जातात आणि तिथं झोपण्यासाठी ते वटेश्वराच्या मंदिरात जातात. तिथं 2 मंदिरं आहे. वटेश्वराच्या मंदिरात देवळात गेल्यानंतर तिथल्या पुजाऱ्यांनी बघितलं का हे कुणी गोसावी आलेले आहे आणि ते इथं थांबतील. म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं का देव हो, इथं ह्याच्या देवतेच्या जे आभूषणं आहे हे चोरी जातात, चोरीला जाऊ नये म्हणून आम्ही याला लॉक करत असतो, कुलूप लावत असतो. तर तुम्ही इथं न थांबता दुसऱ्या पुढच्या मंदिरात थांबा, वेगळ्या मंदिरात थांबा, आम्ही इथं दररोज कुलूप लावत असतो. त्यामुळे देवसुद्धा तिथून निघतात आणि आज जे आपलं स्थान आहे त्या मंदिरात जाऊन थांबतात. आता त्या मंदिरात जाऊन थांबल्यानंतर पुजारीही आपलं सर्व काम उरकून मंदिराला दरवाजा लावून, लॉक करून, कुलूप लावून आपापल्या घरी जातो. आपल्या घरी गेल्यानंतर हातपाय धुवून, पूजा अर्चा करून जेवण करतो. आणि झोपायच्या वेळेस त्याच्या मात्र लक्षात येतं की आपण ज्या महात्म्यांना, ज्या गोसावींना त्या मंदिरात पाठवलं, त्या मंदिरात तर सर्प असतात. रात्री ते येतात आणि त्यांना काहीतरी विजा करू शकतात, दंश करू शकतात. म्हणून त्यांना काळजी वाटते आणि ते घाईघाईत उठून जायला निघतात की आपण तिथं जाऊ, त्या गोसाव्यांना सांगू आणि त्यांची व्यवस्था करू. परंतु ते मंदिर असतं गावाच्या बाहेर आणि पूर्वी गावांना वेस असायची, पूर्ण तटबंदी असायची. एक विशिष्ट वेळेला ते दरवाजे बंद व्हायचे, बाहेर जाता येत नव्हतं, आत येता येत नव्हतं. त्यामुळं ती वेळ झाल्यानंतर ती वेस बंद झाली. त्यांनी त्या पहारेकऱ्यांना भरपूर विनंती केली की असे असे गोसावी आहे, त्यांना मी अशा मंदिरात पाठवलं आहे आणि तिथं असे असे सर्प येतात, मला लक्षात आलं नाही, तर तुम्ही मला पाठवा, मी जाऊन येतो. परंतु ते काही ऐकत नाही आणि त्याचा नाविलाज होतो. तो परत घरी जाऊन झोपतो, परंतु रात्रभर त्याला झोप येत नाही. तो तळमळत असतो का कधी दिवस उजेडेल, कधी पाठ होईल आणि मी कधी त्या गोसावींना बघेल, अशी त्याची आधिरता होते. सकाळी तो उठल्यानंतर घाईघाईत तो त्या मंदिरात जातो. देव शांततेने बसलेले असतात आणि मग त्याला अत्यंत दुःख होतं. हात जोडून तो नम्रतेने देवाला प्रायचित्त घेतो, प्रसव मोडतो की देवा, काल माझ्या लक्षात आलं नाही, इथं असे असे 2 सर्प येतात. मी घरी गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं, परंतु मी येत असताना वेस बंद झाली, मी विनंती करूनही त्यांनी मला पाठवलं नाही. अशा पद्धतीनं बरंच दुःख त्यांनी व्यक्त केल्यानंतर देवाला ते विचारतात की ते सर्प आले होते का? देव पण म्हणतात हो आले होते. मग त्यांनी काय केलं? ते म्हटले आम्ही ते भांडत असताना आमच्या वक्षस्थळावर पडले. आम्ही उजव्या हाताचा जो सर्प होता तो डावीकडे फेकला आणि जो डाव्या हातात आलेला जो सर्प आहे तो उजव्या हाताकडे फेकला. म्हणजे त्यांचं जे भांडण आहे ते मिटवलं आणि त्यामुळं ते आता इथं येणार नाही आणि त्यांचं भांडण कायमचंच मिटलं. अशा पद्धतीनं देवाने ती लीळा सांगितली आणि तेव्हापासून ते मंदिरसुद्धा सर्प जे होते ते निघून गेले आणि तिथली जी भीती ती निघून गेली. अर्थात परमेश्वराने आपल्याला हाच समज दिलेली आहे की आपल्या जीवनामध्ये अनेक भांडणं असतात. भांडणाशिवाय आपलं जीवन जातच नाही.
असा कोणी माणूस नसेल का त्याचं कोणाबरोबर तरी काहीतरी भांडण नसेल. आणि भांडणात आयुष्य गाळणारे भरपूर लोक असतात. परंतु जर आपण भांडण केलं तर हे ऋणानुबंध संबंध, ते संस्कार तसेच राहतात आणि आपण नरक योनीमध्ये तर जाणारच आहे, पण नरक योनीमध्ये गेल्यानंतरसुद्धा ते भांडण राहतं. म्हणून देवाने सांगितलं भांडते दोघे अन्यायी. भांडणारा एखादा न्यायी असतो, एखादा अन्यायी असतो असं न म्हणता दोघे अन्यायी असतात, कारण ती एक प्रवृत्ती आहे. नम्रतेने जर आपण माघार घेतली, समोरच्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स नाही दिला, तर आपोआपच भांडण वाढत नसतं. परंतु कोणी थांबायला जर तयार नसेल तर भांडण वाढत असतं आणि ते भांडण आपल्याला नरकात तर घेऊन जातच असतात, पण नरकात गेल्यानंतरसुद्धा तिथलंही ते भांडण मिटत नाही. त्या सर्प जे होते, ते जीव होते, ते मानव जन्मामध्ये सुद्धा त्यांची भांडणं वाद घेऊनच ते नरकात गेले आणि तिथंही त्यांचे भांडणं होते. त्यांची काही कणव म्हणून परमेश्वर स्वतः गेले आणि त्यांचं भांडण तिथं मिटवलं. अर्थात आपणसुद्धा आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपले भांडणं होणार नाही कोणाबरोबर, असले तरी ते कधी मिटतील, कसे संपतील याचा विचार करून आपण आध्यात्मिक प्रवास केला पाहिजे. अन्यथा एकीकडे आपण खूप आध्यात्मिक प्रवास करतो, धार्मिकता करतो, अभ्यास करतो, ज्ञानाच्या गोष्टी करतो, परंतु युगो जो आहे, गैरसमज जे आहे, अज्ञान जे आहे, अन्यथा ज्ञान जे आहे, त्याच्यामुळं अहंकारामुळं आपल्या अनेकांबरोबर भांडणं असतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून सुद्धा हे भांडणं विकोपाला जाणारे आपण बघत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये भांडणं नसले पाहिजे. भांडते दोघे अन्यायी सांगून परमेश्वराने अप्रत्यक्षरित्या दोघांनाही समज दिलेली आहे, परंतु यातून आपण जर बाहेर पडलो तरच आपण दैवराटीचे म्हणू शकू. अन्यथा चुकी तर मान्य करायला कोणी तयार नसतं आणि जीवाला परिहार कधी देऊ शकत नाही, परमेश्वराने सांगितलं आहे. कारण स्पष्टीकरण जर आपण द्यायला लागलो तर ते स्पष्टीकरणाला दुसरा स्पष्टीकरण देत असतो, आपण त्याच्यावर स्पष्टीकरण देत राहतो, हे वाढत राहतं आणि भांडणं कधीच मिटत नसतं. भांडण मिटवायचा एकच पर्याय आहे, माघार घेणे आणि माफी मागणे किंवा चुकीची कबुली देणे, आणि ते ज्या जीवाकडून होईल तोच परमेश्वराला प्राप्त करू शकेल, अन्यथा ते होऊ शकत नाही. आता त्या जो पुजारी आहे त्या पुजाऱ्यांनी परमेश्वराची श्रीमूर्त बघितलेली, ते सौंदर्य बघितलेलं आहे, ते लावण्य बघितलेलं आहे आणि ही लीळासुद्धा आश्चर्यजनक जी घडलेली तीसुद्धा स्वतः अनुभवली, प्रचितीला आलेली आहे. आता तिथं दुसरे पण एक पुजारी असतात रामदेव नावाचे. ते रामदेव जे आहे त्यांची आणि ह्या पुजाऱ्याची जेव्हा भेट होते तेव्हा तो पुजारी त्याला म्हणतो, रामा रामा, आपण ज्या पुरुषाच्या गोष्टी करायच्या, चर्चा करायच्या, तर ते पुरुष इथं आलेले आहेत, काय सांगू त्यांचं सौंदर्य लावण्य. तर ते रामा त्यांना विचारतं, रामदेव विचारतात की तुम्ही काय बघितलं, काय आश्चर्य बघितलं. आणि मग ती लीळा त्यांनी रात्रीची सांगितली का माझ्याकडून अशी अशी कळत न कळत चुकी झाली आणि त्या चुकीमुळं ते देव, ते जे गोसावी आहे, ते त्या मंदिरात गेले. तिथं रात्री सर्प आला आणि त्यांचं भांडण त्यांनी मिटवलं. हे आश्चर्यजनक मी स्वतः अनुभवलं आणि यातूनच ते ईश्वर पुरुष आहे असं मला जाणवलं, ही प्रतीती आली. तर रामदेवाला पण वेद निर्माण झाला आणि मग ते म्हणतात, ते कुणीकडे गेले सांगा, मग आम्ही त्यांना शोधत जाऊ. मग ते म्हणतात, आत्ताच आंबे मातेच्या आंबेच्या याच्या देवळाकडे ते गेलेले आहे. त्यावेळी रामदेवाची त्यांची पहिली भेट देवाची तिथं होते. वडाच्या फांदीवर दोन्हीकडे पाय लोंबून श्रीचरण, एखाद्या घोड्यावर बसावं अशा पद्धतीनं देव बसलेले होते. रामदेव आले, त्यांना दर्शन दर्शन घेतलं, दंडोत घातला, श्रीचरणा लागले आणि मग त्यांना थोड्या विद्याशक्तीचा संचार झाला. विद्याशक्तीचा संचार झाल्यामुळे, स्थिती झाल्यामुळे थोडा वेळ ते बसले. नंतर सर्वज्ञांना जेवणासाठी, उपारासाठी विनंती केली आणि विनंती केल्यानंतर रामदेवांनी दही भात घेऊन ते आले. कारण देव म्हटले तुम्ही इथंच घेऊन या, आणि मग ते घरी गेले, दही भात घेऊन आले. तोपर्यंत हे दही भात वगैरे घेऊन येत होते, तोपर्यंत देव तिथं त्याच आसनावर तशाच पद्धतीनं बसलेले होते. मग आल्यानंतर देवाने ती विनंती केली, देवाला विनंती केल्यानंतर आसन केलं आणि दही भात दिला. आता खाता खाता देव म्हणतात, याच्याबरोबर आलं जर असतं तर खूपच चांगलं झालं असतं. वास्तविक त्या दादोसांनी आल्याचा किस काढून आणलेला होता, परंतु तो धोत्राला बांधलेला असल्यामुळे ते विसरून गेले होते. आणि मग ते म्हणतात, हो देवा आणलं आहे पण मी विसरलो म्हणे. देवाला त्यांनी ते आल्याचा किस पण दिला, दही भाताची आरोगणा झाली, पानाचा विडा घेतला. सर्वज्ञ वटेश्वरच्या देवळात मग पुढं वास्तव्य झालं. आणि त्यानंतर देव ज्या वटेश्वराच्या मंदिरात गेले, त्या वटेश्वराच्या मंदिरात एक जो भक्त होय
तो भक्त आपल्या मुलाला घेऊन दररोज देवळात दर्शनासाठी यायचा. तर त्यावेळेस देव तिथं बसलेले असायचे. त्यावर सर्वज्ञांच्या चौकात आसन होतं. ते आल्यानंतर देवाचं म्हणजे सर्वज्ञांचं त्यांनी दर्शन घेतलं, मुलालाही दर्शन घ्यायला लावलं आणि त्यांनासुद्धा आनंदाचा संचार, स्थितीचा संचार देवाने दिल्यामुळं त्यांना ते सुख उपभोगायला लागले. आणि मग देव त्यांना सहजच विचारतात, काय हो तुम्ही या देवळात दररोज येता का म्हटले. तर म्हणले, हो जी आम्ही दररोज येतो. इथंच नाही, सिद्धनाथाकडे सेवाही करतो. गयेला गेलो, बिहारला गेलो, वाराणसीला गेलो. आमचा ज्या मुलगा आहे त्याला वाचा नाही आहे, त्याला बोलता येत नाही. त्यामुळं मी खूप नवस केले. बऱ्याच ठिकाणी देवतेला नवस करून पुत्राला वाचा यावी याच्यासाठी कितीतरी धार्मिकता केली. आता गोसाव्यांचं दर्शन झालं आहे, गोसावींनीच आमच्या मुलाला वाचा द्यावी म्हटले. असं विनंती करत तो अत्यंत नम्रतेने देवाला हात जोडून देवाजवळ बसलेला होता. आणि एक अपेक्षा होती का आपल्याला हे देव आता नक्कीच आपल्या मुलाला वाचा देतील. आता त्या मुलाची बी कणव असल्यामुळं देव त्यांच्यासाठीच गेले होते. देवाने कृपादृष्टीनं त्यांच्याकडे बघितलं आणि मग त्या मुलाला विचारलं, तुमचं काय नाव म्हटले. तर तो मुलगासुद्धा बोलायला लागला. मैपाळ नायकाचा पुत्र तो म्हटला, माझं नाव सारंग आहे म्हटले. मग सारंगाला विचार, तुमच्या पित्याचं नाव काय म्हणले, मैपाळ नायक. आणि मग देवाने परत आईचं नाव काय सांगितले म्हणे, ती पुरा ईसा. अशा पद्धतीनं देवाने जे जे विचारलं ते त्याला सांगता आलं. आणि मग देव म्हणतात, छान सांगितलं तुम्हाला सर्वच पुरलं, सर्वच आठवलं किंवा सर्वच सांगता येतं म्हटले. तर जा म्हणे आईला सांगा आता घरी आणि मी बोलायला शिकलो असं सांगा. तर त्याला इतका आनंद झाला, तो पळत पळत आईकडे जातो. आईकडे गेल्यानंतर आईला तो म्हणतो की आई मला बोलायला यायला लागलं, वाचा आली म्हटले. तर तिलासुद्धा आश्चर्य वाटतं. ते म्हणते, तुला कोणी वाचा दिली, कसं काय तू बोलायला लागला. आणि मग तो सर्व वृत्तांत सांगतो की आम्ही त्या मंदिरात गेलो वटेश्वराच्या, तिथे एक गोसावी आहे आणि त्या गोसावींनी माझ्या वडिलांनी त्यांना विनंती केली आणि त्या देवाने मला वाचा दिली. मग ती आईसुद्धा देवाच्या दर्शनाला आली, मस्तक टेकवलं, दंडोत घातले आणि देवाला विनंती केली का तुम्ही आमच्या घरी उपाराला चला. परंतु देवाने सांगितलं का आम्ही तिथे काही येत नाही, तुम्ही इथंच घेऊन या. आणि अशा पद्धतीनं ती घरी जाते, शेवया वगैरे काढून सर्वज्ञांसाठी चांगला उपहार घेऊन येते. देवाला त्या मंदिरातच उपहार दिला जातो. गोसावींचं दर्शन झालं, संसारात आमच्या जन्माचं सार्थक झालं असं ती अत्यंत विनयपूर्वक नम्रपूर्वक देवाला दंडोत घालते आणि माझ्या मुलालासुद्धा वाचा दिली, आमच्या साऱ्या जीवनाचं सार्थक झालं असे पुन्हा पुन्हा ती म्हणायला लागते. आता मैपाळ नायक जे पूजेचं साहित्य घेऊन आले होते ते उत्तम प्रकारचं सर्वज्ञांची त्या यांनी पूजा केली. कारण ते आले होते देवतेच्या पूजा अवसर करायला आणि त्या पूजेचं साहित्य जे आणलं होतं ते देव भेटल्यानंतर ते विसरून गेले आणि देवासमोरच बसले. देवाची श्रीमूर्त पाहिल्यानंतर वेद निर्माण झाला आणि ही सर्व झाल्यानंतर ते त्यांची स्थिती गेल्यानंतर ते पूजेचं जे साहित्य घेऊन आले होते त्या पूजेच्या साहित्याने देवाचीच त्यांनी पूजा केली आणि जी मी धन्य झालो, मला तुम्ही भेटले आणि माझ्या जीवनाचं सार्थक झालं असं पुन्हा पुन्हा ते दोघंही म्हणायला लागले. तिथल्या लोकांनाही आश्चर्य वाटलं. मग देवाला त्यांनी विडा दिला. सर्वज्ञांनी त्यांना घरी जाण्याची अनुज्ञा दिली. सर्व लोक आले, त्यांना आश्चर्य वाटले की ह्या देवांमुळं आपल्या एका मंदिरातलं सर्प जे यायचे ते येणं बंद झाले, ह्या मुलाला सारंगाला वाचा आली. अशा पद्धतीनं त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि देव तिथून पुढे जायला निघतात. कारण आता देव त्यानंतर असतपूरला लिंगाच्या देवळात मुक्काम करतात. तर तिथं देवाने आता मुक्याला जे वाचा दिलेली आहे तर ते परत तिथून वडनेरला येतात आणि वडनेरला आल्यानंतर वडाखाली बसले तेव्हा रामदेव शेताकडून परणा येत असतात. तर त्यांच्या हातात 2 वाळुके असतात, म्हणजे फळ आहे वाळुके. तर त्या पद्धतीनं देवाला ते वाळुके भेट देतात आणि दंडोत घालून श्रीचरणा लागतात. परत देवाला ते विनंती करतात, खुनीनंच विचारतात की जे आमचे वडील फिरते व्यापारी होते, कारण ते काय जे दादोस होते म्हणजे रामदेव, त्यांनी आल्यानंतर ते वाळुके घेऊन आले होते त्यावेळेस त्यांनी टक्कल केलेलं होतं, केस काढलेले होते. देव खुनीनेच विचारतात हे का टक्कल वगैरे केलं, का बरं केस काढले. आणि मग ते म्हणतात आमचे वडील आहे ना फिरते व्यापारी होते, ते दूर व्यापारासाठी गेले तर
त्यांचं दुर्दैवही रस्त्यामध्ये चोरांनी त्यांना लुटलं पण आणि मारलं पण म्हटले. आता त्यामुळं आम्ही सुतक धरलेलं आहे आणि सुतक धरल्यामुळं आता आम्ही तुम्हाला काही जेवणाला आणू शकत नाही किंवा तुमच्या जेवणाचं काय करू, कसं करू. तर देव म्हणतात आमच्या ठिकाणी असं सुतक वगैरे काही नसतं, त्याचं आम्हाला काही बंधन नाही म्हटले. आणि त्यामुळं मग असं म्हटल्यानंतर ते रामदेव घरी गेले. घरून ताटामध्ये दहीभात आणला, तांब्यात पाणी आणलं, सर्वज्ञांना जेवण दिलं. तर अशा पद्धतीनं परमेश्वराने ही जी लीळा आहे, ही लीळा करून खूप आपली मोठी समज दिली. सुतक या शब्दाचा अर्थ दुःख पाळणे. आपण सुतक पाळतो, आपल्या घरातलं कोणी गेलं, आपल्या नात्यातलं कोणी गेलं, कोणी 3 दिवस पाळतात, कोणी 10 दिवस पाळतात आणि त्यावेळेस त्या निमित्ताने केलेलं जेवण आपण स्वीकारत पण नाही. अर्थात मनुष्य आला, जाणं आणि येणं हा सिद्धांत आहे. हा आपला मूळ सिद्धांत धर्माचा असल्यामुळं जन्माला येतो तो मरतो, मरतो तो जन्माला येतो. जीव स्वार्थी असल्यामुळं आपण दुःख करतो अर्थात सुतक पाळतो आणि त्या सुतकाचं जेवण किंवा ते तामस अन्न आहे त्यामुळं आपण स्वीकारत नाही. परंतु देवाने इथं सांगितलेलं आहे की त्यांचे वडील कुठं वारले, कोणत्या प्रदेशात वारले आणि यांनी इथं सुतक पाळलेलं आहे. तर देव म्हणता आमच्या ठिकाणी अर्थात त्या जीवाची काही कणव असेल, कारण तो तर अन्य होता, त्याला काही बोध नाही त्याच्या वडिलांना आणि हे बी अन्यच आहे, यांनाही बोध नाही रामदेवांना. त्याच्यामुळं त्या जीवाची काही कणव असेल आणि म्हणून परमेश्वर अवताराने एक शीत जरी घेतलं तर प्रेतदेहाचं नरक चुकतं आणि एखाद्या ज्ञानियाने जर पूर्ण जेवण केलं तर प्रेतदेहाचं नरक चुकतं. हे वास्तविक या अन्य लोकांसाठी इथं स्पष्ट दिसतं आहे. परंतु आपल्याकडं आता रीतिरिवाज काय आहे की अन्य जे लोक मारतात त्याचं सुतक पाळण्याचा विषय येत नाही किंवा ते सुतक पाळतात तर त्याचं जे पात्र वगैरे आपले साधुसंत ते घेत नाही. जे उपदेशी असेल, वासनिक असेल, साधुसंत असेल त्याचंच ते पात्र घेतात. पण इथं काय दिसतं आहे, स्वामी श्री चक्रधरांनी अन्य माणूस आहे आणि त्याचं देवाने सांगितलं आम्हाला सुतक वगैरे काही नसतं, तुम्ही आणू शकता जेवण आणि ते स्वीकारलेलं आहे. म्हणजे अर्थात हे जे प्रेतदेहाचं नरक आहे हे अन्य लोकांना भेटतं, कारण ते विकल्प असतो. परमेश्वर म्हणतात बोध देताच तुम्हाला निर्विकल्प केलेला आहे. त्याच्यामुळं आपल्या हा जो सिद्धांत आहे दैवराटीचा नाही आहे. म्हणून जे पात्र वगैरे आहे, दशक्रिया आहे, हे दैवराटीचा विषयच नाही, हे वेद तिकडचा विषय आहे आणि अन्य लोकांसाठी तो आहे. आणि अन्य लोकांना जर झालं प्रीतीचं असेल, कोणी प्रेमाचं असेल, तर जर आपल्या साधुसंतांनी जर घेतलं तर त्याचं प्रेतदेहाचं नरक चुकतं. परंतु उलटा असं आहे का साधुसंत त्यांचं घेत नाही, जे उपदेशी त्यांचं घेतात. वास्तविक जे उपदेशी आहे त्यांना प्रेतदेहाचं नरक नाही, साधुसंत आहे त्यांना प्रेतदेहाचं नरक नाही. मग काय होईल तर ती अयोग्यता लागते. निर्विकल्प केलं आहे तरीही आपल्या मनामध्ये कल्पकल्पता असते, तर त्याच्यामुळं अयोग्यता लागते. प्रेतदेहाचा नरकाचा आणि दैवराटीचा अर्थार्थी संबंध नाही यावरून स्पष्ट दिसतं. आणि देवानेसुद्धा हे प्रूव्ह केले, प्रमाण आहे या लीळेचं. रामदेव म्हटले गावात गोपाळाचं देऊळ आहे म्हटले, आपण तिथं यावे, कारण रात्री गावातली जी वेस आहे ती बंद होते. मग मला तुमच्याकडे येता येत नाही, मला जेवण आणता येत नाही, त्यामुळं तुम्ही प्रवेशद्वाराला कुलूप लावल्यामुळं तुम्हाला आत येता येत नाही, मला बाहेर येता येत नाही. तर तुम्ही तिथंच जर मंदिरात थांबले तर मला जाणं येणं सोपं होऊन जाईल. देवानेसुद्धा त्यांची विनंती मान्य केली, कारण ह्याच दादोसांच्या माध्यमातून, या रामदेवाच्या माध्यमातून पुढे जाऊन अनेक जीवांना निमित्त करायचं आहे आणि त्या निमित्ताने देवाच्या ठिकाणी ते येणार आहे. तरी सर्वज्ञांनी विनंती स्वीकारल्यानंतर ते गावात गेले, गोपाळाच्या देवळात तिथं थांबले. रामदेव दररोज ताटात मग भात, तांब्यात दूध, पापड घेऊन आले. सर्वज्ञांचं जेवण झालं, गुळणा झाला, पानाचा विडा घेतला, मग मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिथून देव निघाले. आता देव निघाल्यानंतर रामदेवाला वडनेरला शिवपाव सर्वांना वाट लावण्यासाठी ते येतात आणि आल्यानंतर ते विचारतात की आता देवा तुम्ही कुठं चालले, कुणीकडे चालले आणि आम्हाला पुढची भेट कुठं देणार तुम्ही. मग देवाने सांगितलं आम्ही मेयकराकडे चाललो आहे, पण तुम्हाला पुढची भेट आम्ही इसवीकडे देऊ. अर्थात रामदेवाला थोडी स्थिती झाल्यामुळं आणि तो पुजारी असल्यामुळे ती एक अपेक्षा होती आणि स्थिती झाल्यामुळं त्यांची एक मानसिकता तयार झाली की यांच्याकडं काहीतरी विद्या आहे आणि त्या मला विद्या देऊ शकतात. देवाने अर्थात त्यांना त्या विद्येचा संचार केल्यामुळं त्यांना ती जी विद्या आहे ते विद्यावंत झाले आणि त्यामुळं पुढे जाऊन परमेश्वराचा बोध त्यांना होऊ शकला नाही, ते अनुसरले नाही. परंतु ह्याच रामदेवाला निमित्त करून परमेश्वराने आचार्य आहे, मादाईस आहे, उमाईस आहे, बरेचसे भक्त जे आहे
ह्याच रामदेवाच्या दादोसांच्या मार्फत किंवा माध्यमातून निमित्तातून परमेश्वराला बरेचसे जीव हे भेटले. म्हणजे परमेश्वराने एका जीवाला स्थिती दिली, विद्या दिली आणि त्या विद्येचा संचार झाल्यामुळं तो इतर लोकांकडं त्या गोष्टीचा वापर करायला लागला. स्वतःलाच पूजनपाजन करून घ्यायला लागला. मीच माझ्याकडून ते तुम्हाला होतं आहे असं दाखवायला लागला. त्याच्यामुळे ते तिकडं आकर्षित व्हायचे आणि त्यानंतर मात्र आचार्यांच्या माध्यमातूनच ती पुढे लीळा येईलच आपल्याला. का आचार्यांची त्यांची जेव्हा पहिली भेट होते तेव्हा ते घाबरून म्हणतात आमच्याकडून तुम्हाला आनंद होईल ना होईल, पण स्वामी श्रीचक्रांकडून होईल. आणि म्हणून श्रीचक्रांचं नाव ऐकताच आचार्यांना स्थिती होऊन देवाच्या दर्शनाला ते सिन्नरला आलेले आहे. तर ह्या परमेश्वर कोणाला तरी निमित्त करतात. प्रत्येक जीवाला कोणीतरी निमित्त असतं, परंतु ते निमित्त आपल्या हातात नाही आहे. आता मी ठरवलं कोणाला तरी निमित्त होऊ, तर ते मी होऊ शकत नाही. किंवा कोणालाही वाटतं की आपण निमित्त व्हावं, तर परमेश्वर निमित्त करतो. कारण परमेश्वराच्या अधिकारातला तो विषय आहे. समोरची व्यक्ती कोण आहे, काय आहे, त्याला कुठं कोणाच्या माध्यमात काय द्यायचं, तर ते परमेश्वर ठरवतो. आणि हे संयोग योग सहाय्य हे जे आहे परमेश्वराच्या प्रवृत्तीनं हे मायेचं सामर्थ्याचं कार्य आहे. आणि परमेश्वराने हे सारं नियोजनबद्ध तुम्ही जेव्हा हे लीळांचं चिंतन कराल तेव्हा लक्षात येईल की पहिले दादोस भेटले, दादोसांना स्थिती दिली, दादोसांना वेद निर्माण करून त्यांना थोडंसं स्थितीचं किंवा विद्याचा संचार केला आणि त्यांच्या माध्यमातून अनेक जीव जे आहे ते परमेश्वरापर्यंत परमेश्वराने आणले. म्हणजे अप्रत्यक्षरित्या परमेश्वर अशा काही घटना घडवतात का जेणेकरून लोकांना आश्चर्य वाटेल. त्या आश्चर्यातून त्या जीवांची अयोग्यता जी आहे ती नाचता येईल, योग्यता निर्माण करता येईल. त्या वटेश्वराच्या मंदिरात ज्या सारंगाला जी वाचा दिली त्याचा हाच एक प्रकार आहे. त्या सारंगदाराला वाचा दिल्यानंतर त्याच्या आईवडिलांची काही कणव असेल त्यांच्याकडून देवाने उपहाराचा स्वीकार केला आणि गावातले तर अनेक लोकांना हे समजलं. आश्चर्यजनक घटना घडल्या, पण कोणीही गावातले लोक पुन्हा आले नाही देवाच्या दर्शनाला की बाबा असं आहे, चला आमच्याही घरी मग आमच्या विनंतीचा आमच्या उपहाराचा स्वीकार करा, असं कोणी म्हटलं नाही. अर्थात जे आश्चर्यजनक घटना घडल्या किंवा आश्चर्यजनक लीळा परमेश्वराने केल्या त्या साऱ्या गावातला समजल्यानंतरही कोणाला का वाटू नये, तर त्यांची ती कणवच नाही, त्यांचा तो संस्कार नाही. आणि ज्यांची आहे ते स्वतःहूनच देवाला विनंती करतात, उपहाराला विनंती करून घरी घेऊन जातात आणि अहेतुक मायापूर भजन त्यांच्याकडून परमेश्वर स्वीकारल्यानंतर तेच नंतर ज्ञानाला आणि प्रेमाला अधिकारी होतात. तर दादोसांच्या बाबतीत दादोसांची पहिली भेट त्यांच्याच गावामध्ये झाल्यानंतर देवाच्या कडूनच अनेक वेळा देवानी दादोसांना भेटी दिल्या आणि त्या भेटीमध्ये त्यांची नम्रता वाढत गेली. जेव्हा ते देवाकडे यायचे 100 दंडोत घालायचे, जाताना 100 दंडोत घालायचे, परंतु ती एक अपेक्षा होती यांच्याकडून मला काहीतरी भेटावं आणि यांची लोकं जशी पूजनपाजन करतात तशी माझी पण त्यांनी पूजनपाजन करावं. आणि त्या अनुषंगाने अनेक लीळा आपल्याला पुढं पाहायला भेटणारच आहे. तर परमेश्वर ह्या ज्या लीळा करतात याच्या पाठीमागचं कारण एकच आहे का ह्या जीवाला समज द्यावा, ज्ञान द्यावं. या समजातून ज्ञानातून ह्या जीवानी काही जाणीव करून घ्यावी आणि त्या आचारावरती, त्या विचारावरती, त्या तत्त्वसिद्धांतावरती या जीवानी चालायला सुरुवात करावं. तर यातून आपण हीच समज घेतली पाहिजे की वडनेर भुजंगच्या संदर्भात असेल, भांडणाच्या बाबतीत असेल, आपल्या जीवनातल्या कटकटी असेल, या आपण आपल्या जीवनातून आजच काढल्या तरच उद्याचं जे दुःख आहे ते आपल्याला टाळता येऊ शकतं. कारण उद्याचं सुख आज आपल्या हातात आहे, उद्याचं दुःख हे आजच आपल्या हातात आहे. आपल्या जीवनामध्ये भविष्यामध्ये दुःख मिळवायचं का सुख मिळवायचं हे मात्र आपल्या हातात आहे. आणि आज आता ह्या अनेक लोक याचा वेगळा अर्थ लावून बऱ्याच धर्माच्या नावाखालचे कर्मकांडसुद्धा करताना दिसतात. की काही जे लोक आहे धर्माच्या नावाखाली आता अडीअडचणी प्रपंच आला म्हणजे संकट आलेच, थोडंफार काही आलं का मग माणसाला काहीतरी आधार असा हवा असा वाटतो आणि त्या आधाराने कोणत्या तरी कोणाला तरी ते विचारलं जातं का आम्हाला असं असं अडचणी आहे, संकट आहे, काय करावं. मग ते सांगतात तुम्हाला हा दोष आहे, तो दोष आहे आणि मग हा दोष काढण्यासाठी वडनेर भुजंगला जायचं. कारण का, तर तिथं अशी अशी लीळा घडली म्हणून. तर या ज्या लीळा आहे परमेश्वराने त्या लीळा घडवण्याच्या पाठीमागं आपल्याला काहीतरी ज्ञान दिलं आहे, समज दिलं आहे. अर्थात तसं काही दोष वगैरे लागतो आणि ते दोष घालवण्यासाठी असे स्थान निर्माण केले असं परमेश्वराने सांगितलं नाही. कारण हे जे दोष वगैरे जे आहे हे आपल्या विचारात असतात, आपल्या नकारात्मक भावनेत असतात. हे दोष वगैरे
ज्या गोष्टी आहे ह्या अशा काही नसतात आणि आपला जो अविधी आहे, आपलं जे मलिनत्व आहे, आपला जो अविचार आहे किंवा आपलं जे नकारात्मक विचारातून जीवन जगण्याची जी आपली पद्धत आहे, तोच आपल्या जीवनातला दोष आहे खरा म्हणजे. आणि त्या दोषातून आपण निघण्यासाठी परमेश्वराचे जे तत्त्वसिद्धांत आहे आपल्या जीवनामध्ये जर आपण पाळले तर आपण त्यातून नक्कीच निघू. तर सर्पदोष किंवा असे काही पितृदोष किंवा कुलदैवतेचे दोष, असे जे दोष आणि या दोषामध्येच धर्मामध्ये मोठा बाजार भरलेला आहे. आणि अशा लीळेंचं, अशा स्थानांचा आधार घेऊन ही मंडळी यांनी दुकानं ताटलेले, यात आपण बळी पडलो नाही पाहिजे. कारण ही विकल्पजनित क्रिया आहे, ही मिश्र भक्ती आहे. आणि म्हणून परमेश्वराने या विधीच्या अधीन न होता परमेश्वराच्या अधीन होणं म्हणजेच आचाराच्या अधीन होऊन तत्त्वसिद्धांत पाळणं, आज्ञाप्रती पालन करणं म्हणजेच परमेश्वराच्या सन्निधान जाणं. आणि आपण सन्निधानात जर असेल तर बाकी दोष लागण्याचा आणि दोष येण्याचा काही अर्थार्थी संबंध नसतो. म्हणून आपण यातून समजलं पाहिजे आणि या अशा गोष्टीपासून सावध राहून आपली धर्म आपल्याला जो भेटला आहे, बोध जो आपल्याला भेटला आहे, तो परमेश्वराकडून भेटलेला आहे. आणि परमेश्वराने का दिला आहे, कशासाठी दिला आहे, हे समजून उमजून घेऊन जर आपण त्यावरती चाललो तर नक्कीच आपल्याला या धर्माच्या नावाखालच्या ज्या गोष्टी आहे, अनैतिक ज्या गोष्टी आहे, याला आपण बळी पडणार नाही. अर्थात अनंत जन्मानंतर, अनंत सृष्टीनंतर परमेश्वराने आपल्याला बोध देऊन धर्माची जाणीव करून दिली आहे, परमेश्वराची ओळख करून दिलेली आहे. परंतु ह्या छोट्याशा संकटाला घाबरून आपणच मिळवलेल्या पूर्वकर्मात जीवनामध्ये असंत कर्मामुळं आलेलं जे संकट आहे, अडीअडचणी आहे, दुःख आहे, त्याला जर आपण घाबरून जर परमेश्वराच्या भक्तीवरती, समर्थवादावरती निष्ठा न ठेवता या अशा कर्मकांडाचा जर आधार घेतला तर मिळालेला जो बोध आहे तो आपल्या जीवनातून जर निघून गेलो तर आपल्या पुढं भविष्यात आपल्याला ह्या सृष्टीमध्ये पुन्हा परत बोध होऊ शकत नाही. कारण एका सृष्टीमध्ये एका जीवाला एकदाच परमेश्वर बोध देतात. तो जर बोध आपण दवडला तर ती जी संधी आहे पुढच्या सृष्टीमध्ये जीवाला मिळत असते. आणि हा बोध फक्त आणि फक्त विकल्पजनित क्रियेमुळं जात असतो. म्हणून संग्रहरूप विकल्प आहे, यावरती विचार चिंतन करून यातून आपण जर गेलेलो असेल, प्रायचित्त करून परत भविष्यात असं न करता परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा करून स्मरण चिंतन जर केलं आणि परमेश्वराकडे प्रार्थना केली तर नक्कीच आपल्याला या गोष्टीचा कोणत्याही प्रकारचा आधार घेण्याची गरज पडणार नाही. कारण अनेक स्थानाच्या ठिकाणी देवाने अशा लीळा केलेल्या आहे आणि काही भक्तांना त्या लीळेच्या माध्यमातून त्यांच्या वासनेनुसार, त्यांच्या अवस्थेनुसार, त्यांच्या कन्वेनुसार परमेश्वरांनी काहीतरी दिलेलं आहे. आणि त्या लीळेचा वेगळा अर्थ घेऊन आपल्यालाही ते त्या स्थानावरती मिळेल अशा अपेक्षेने आपण ते स्थान करणं वास्तविक हेच सर्वात मोठं अन्यथा ज्ञान आहे आणि अज्ञान आहे. म्हणून परमेश्वरांनी स्थान का निर्माण केलेलं त्या लीळा आठवण्यासाठी. स्थान करणं म्हणजे लीळा आठवणं, स्थान करणं म्हणजे परमेश्वराचं त्या लीळेचं चिंतन करून त्यातून परमेश्वर प्राप्त व्हावा हा उद्देश ठेवणं. वेद स्थानापासूनही होतो, नामापासूनही होतो, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन परमेश्वराचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने मोचक परमेश्वराने, ज्ञानाने मुक्ती मिळेल, आचाराने मुक्ती मिळेल हेच स्पष्ट आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून त्याच्या पुढं आपण सरकलो पाहिजे आणि या कर्मकांडापासून वाचलो पाहिजे. आणि त्या कर्मकांडातून आपण जेव्हा निघू, विधीतून आपण जेव्हा निघू, त्याच वेळेस परमेश्वराच्या या भक्तीच्या चौकटीत आपण बसू शकतो. अन्यथा आपण दैवराटीचे आणि परमेश्वराचे होऊ शकत नाही. आणि परमेश्वरात व्हायचं असेल तर फक्त आणि फक्त परमेश्वराने एकनिष्ठतेची अपेक्षा केलेली आहे. अनन्यभावे शरण येऊन एकनिष्ठता जर भक्ती आपण करू शकलो तर आपल्याला बाकी दुसरं काही करायची गरज नाही. आणि देवानी सांगितलं, येत शरण आली काही मरण असे, म्हणजे मरण नाही म्हणजे जन्म नाही, जन्म नाही म्हणजे नरक नाही, दुःख नाही. म्हणून परमेश्वराने जी अपेक्षा केली शरणाची, शरणागताची, त्यात आपण जर बसलो तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या या गोष्टीची आधार घेण्याची गरज पडणार नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.